नमस्कार. या ठिकाणी मी कडव्या पावट्याची आमटी करणार आहे. त्यासाठी मी इथे सोलून घेतलेले आहे कडवे वाल. तर आता पुढील रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी गरम पाणी करत ठेवलेलं, त्या गरम पाण्यात पावटे टाकलेले आणि अर्धा कांदा चिरून टाकलेला. तर पावटे या ठिकाणी छान मऊसूत शिजलेले आहेत. आता या ठिकाणी मी तवा घेतलेला आहे. तव्यात 1, 2 ते 3 पाकळ्या लसूणाच्या आणि 1 कांदा चिरून आणि थोडंसं ओलं खोबरं या ठिकाणी मी तांबूस खरपूस असं भाजून घेणार आहे आणि आमटीचं वाटण तयार करणार आहे. एका बाजूला मी पावटे हे शिजवून घेतलेले आहेत. आता कांदा खोबरा खरपूस परतून त्यात खोबरं घालणार आहे. म्हणजे खोबरं पण खमंग लाल होईपर्यंत छानपैकी भाजून घेणार आहे. ही आमटी करायला अतिशय सोपी, सुरेख लागते आणि चवीलाही छान लागते. घरातील सर्व मंडळी आवडीने यासोबत पोळी भाकरी भाजी आमटी यासोबत ही आमटी घेऊ शकतात आणि आवडीने खातील. तर या ठिकाणी हे खोबरं खमंग भाजून झालेलं आहे. आता मी मिक्सरला फिरवून बारीक वाटून घेते. म्हणजे आमटीत हे खोबरं घातल्यानंतर छानपैकी एकजीव होतं. नवशिकांत मी एवढं का सांगते, तर नवशिकांत ज्या कोण गृहिणी असतील, मुली असतील, त्यांना जेणेकरून ही आमटी करायला सोपी जावी. तर चला आता मी इथे मिक्सर फिरवून घेते आणि वाटण करून घेते. तर या ठिकाणी मिक्सर फिरवून घेतलेला आहे. आता मी पावट्यात थोडीशी हळद आणि भाजका गरम मसाला घालणार आहे. मी घरगुती करते. आपण जर रेडीमेड आणत असाल तर तसाही चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आता या ठिकाणी मी गरम भाजका घरगुती मसाला घातलेला आहे. पावटेही छान शिजलेले आहेत आणि लगेचच मी आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि वाटण घालून ही आमटी ढवळून घेणार आहे. हे बघा, हे वाटण मी आता बारीक करून घेतलेलं आहे आणि ते ढवळून या शिजवलेल्या पावट्यात घातलेलं आहे. आमटी उकळलेली आहे. थोडंसं एखाद दुसरं आमसूल आंबटपणासाठी आणि थोडा गुळाचा